नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नाशिक या सिटीमधील जेवढे काही आयुर्वेदाचे कॉलेजेस असतील तुमचे बीएमएस चे, त्यांचं तिसऱ्या राऊंड साठी काय कट ऑफ केले आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय। आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची असेल बघा स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंड साठी, तर मात्र या ठिकाणी जी फीस आहे बघा तुमची 1499 आहे। ओके, 1499 मध्ये तुम्ही काय करू शकता, आमच्यासोबत या ठिकाणी जॉईन करू शकता। जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल बघा स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंड साठी, तर तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी जोडू शकता मात्र 1499 मध्ये। मग आमच्यासोबत का जोडावं हे पण देखील मी तुम्हाला सांगतो, का आमच्यासोबत का जॉईन करावं। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये अशी एक लिस्ट बनवून देतो बघा तुम्हाला, ओके, जे कोणतेही काउन्सिलर देखील बनवून देत नाही। आपली लिस्ट अशा प्रकारे असते बघा। आता या लिस्ट मध्ये काय विशेष असते, काय स्पेशल असते, तर विद्यार्थी मित्रांनो ही जी लिस्ट असते बघा प्युअर तुमच्या रँक वर काय असते ओरिएंटेड असते बघा। आणि यामध्ये जी सॉर्टिंग असते बघा कॉलेजची, ती प्युअरली टॉप रँकिंग वाईज असते। ओके, आणि त्यानंतर या लिस्ट मध्ये कॉलेजेस असतात बघा सगळ्यांचे रँक या ठिकाणी दिलेले असते। जसं तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, विजय, एनटीसी, एनटीबी, एनटीडी, एससीबीसी, एससी, एसटी या सगळ्या कॅटेगरीजचं काय दिलंय यामध्ये कट ऑफ दिलंय मित्रांनो। मग आता तुम्हाला कसं कळणार का तुमचा नंबर कुठे लागणार आमच्या लिस्ट मधून? जर तुम्ही तुमची रँक जर बघितली, समजा तुमची XYZ रँक असेल, तुम्ही लगेच कळणार माझी कॅटेगरी एनटीसी, मला हे कॉलेज माझी रँक इथे मॅच होते, हे कॉलेज मला भेटू शकतात जे मी हायलाइट करतोय, आणि हे जे कॉलेज मला या ठिकाणी भेटू शकत नाही, तुम्हाला लगेच कळून जाणार। मग यापैकी आपण कोणतं कॉलेज घ्यायला पाहिजे तुम्ही गुगल वरती बघू शकता, किंवा कॉलेजला कॅम्पस देखील तुम्ही व्हिजिट करू शकता। तुम्हाला कळून जाणार का आपली रँक कुठं मॅच होते ना आपल्याला देखील कोणतं कॉलेज या ठिकाणी भेटू शकता। तर अशी परफेक्ट लिस्ट पाहिजे असेल मित्रांनो, तर मात्र 1499 मध्ये काय करू शकता तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता। ओके, जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा, या नंबरवरती काय करायचंय मेसेज करायचंय। आता नेक्स्ट कॉलेज बघूया आपण तुमचं कट ऑफ बघा। या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, ओके, नाशिकचा कॉलेज आहे, कॉलेजचं कट ऑफ बघतोय आपण आणि एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली तिसऱ्या राऊंडला 2,93,963 वरती झालेली, ओबीसी साठी या ठिकाणी 3,08,738 वरती झालेली, ईडब्ल्यूएस साठी जर बघितलं 2,97,836 वरती झालेली, विजय साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 3,13,107, एससीबीसी साठी अलॉटमेंट झालेली 3,08,775, एनटी ब साठी जी अलॉटमेंट आहे 3,50,548, एनटीसी साठी जी अलॉटमेंट झालेली तुमची 3,03,158, एनटीडी साठी जी अलॉटमेंट झालेली 2,93,162, एससी साठी जी अलॉटमेंट झालेली 3,41,609, एसटी साठी जी अलॉटमेंट आहे 5,17,873 वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली। आता मित्रांनो, स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमची रँक जर जवळपास एवढी असेल तर या रँक मध्ये कमीत कमी 20,000चा काय पडू शकतो या ठिकाणी डिफरन्स पडू शकतो। म्हणजे या ठिकाणी तुमचा कट ऑफ जो आहे तो 20,000 काय होणार, रँकिंग कमी होणार। जर तुमची रँक जवळपास एवढी असेल किंवा यापेक्षा जर 20,000 जास्त असेल तर तुम्हाला नाशिक मधला हा कॉलेज भेटू शकतो। ओके, मातोश्री, कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची, आता तेच विद्यार्थी या राऊंड साठी एलिजिबल असणार आहे ज्यांना अजून कुठेच अलॉटमेंट झालेली नाहीये। जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर मात्र जी तुमचीच मित्रांनो तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी काय होणार, अलॉट होणार। आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज धानोरी नाशिक, नाशिकचा कॉलेज वगैरे यासाठी ओपनला जी सीट भेटलेली या ठिकाणी 2,87,793, ओबीसी साठी या ठिकाणी बघा 3,19,425, ईडब्ल्यूएस साठी या ठिकाणी 2,62,591, विजय साठी जी अलॉटमेंट झालेली 3,13,821, एससीबीसी साठी जी अलॉटमेंट झालेली 3,24,119 वरती, एनटी ब साठी जी अलॉटमेंट झालेली 3,05,023 वरती, एनटीसी साठी अलॉटमेंट झालेली 3,09,524 वरती, एनटीडी साठी जी अलॉटमेंट झालेली 3,47,655 वरती, एससी साठी जी अलॉटमेंट झालेली 3,48,519 वरती, एसटी साठी जी अलॉटमेंट झालेली 5,17,137 वरती। त्यानंतर बघा अंजनी आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिक या कॉलेज साठी जी अलॉटमेंट झालेली बघा, ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 2,59,641, ओबीसी साठी अलॉटमेंट झालेली 2,70,508,
विजयसाठी अलॉटमेंट झालेली 2,73,461, एससी बीसी साठी जी अलॉटमेंट झालेली 2,90,455, एनटी ब मधून अलॉटमेंट झालेली 2,46,100, एनटी सी मधून अलॉटमेंट झालेली 2,87,126, एनटी डी मधून अलॉटमेंट झालेली 2,77,481, एससी मधून अलॉटमेंट झालेली मित्रांनो 3,26,099 आणि एसटी मधून या ठिकाणी अलॉटमेंट झालेली 4,70,628 वरती. ओके, नेक्स्ट कॉलेज बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिकचा आहे बघा. तर ओपन साठी जे अलॉटमेंट आहे बघा 2,48,316, ओबीसीच्या कॅन्डिडेट साठी 2,63,326, ईडब्ल्यूएस साठी 2,50,552, विजय साठी जे अलॉटमेंट आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं प्रॉपरली तर 2,50,415, एससी बीसी साठी जे अलॉटमेंट झालेली 2,75,994, एनटी ब साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 2,80,174, एनटी सी साठी अलॉटमेंट झालेली 2,65,926, एनटी डी साठी अलॉटमेंट झालेली 2,43,083 वरती, एससी साठी अलॉटमेंट झालेली 2,93,636 वरती आणि एसटी साठी अलॉटमेंट झालेली 5,11,123 वरती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नाशिक सिटी मधील जेवढे काही कॉलेजेस असतील बघा त्यांचं सगळ्यांचं कट ऑफ आपण यामध्ये कव्हर केले. 1-2 कॉलेज राहिले बघा तुमचं सप्तशृंगी, एसएमबीटी, ते या ठिकाणी टाकण्यात आलेले नाहीये. आमच्या टीम कडून ते अनालिसिस करून त्यांनी या पीपीटी मध्ये टाकलेले नाहीये. तर तुम्हाला त्यांची जे कट ऑफ आहे आपल्या अशा प्रकारची जी लिस्ट असेल बघा त्या लिस्ट मध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल समजा तर या ठिकाणी तुम्ही 1499 मध्ये जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती मेसेज करायचा आहे, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. प्रॉपर माहिती तुम्हाला दिली जाणार. ओके, तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तुम्हाला नेक्स्ट कोणती सिटी हवी ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आम्ही तुमच्यासाठी नक्कीच काय व्हिडिओ घेऊ त्या सिटीचा. तर भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.